नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईस, तुम्ही बघू शकता इकडे सर्वजण गर्दी साफ करायला लागल्यात. इकडे आजी आंटी वगैरे आहेत. गाईस, गर्दी तुम्ही बघू शकता. ते साफसफाई करायला घेतले गर्दी. तर गाईस, आपली इकडे गाडी रेडी झालेली आहे. तर गाईस, आता आपण चाललो आहोत बीच वरती. तर अगोदर गावातून निघूया बाहेर. सगळ्यांची मच्छी चालू आहे. बघा, इकडे जाळीचं काम पण घेतलेलं आहे. आपला बीच होऊन गेला रस्ता. आपण आता चाललो आहोत राजूरी बीच साईडला. आपल्या गाडीचा हॉर्न पण गेलेला आहे. मध्ये मध्ये वाजतोय, मध्ये मध्ये वाजत नाही. तर गाईस, पहिल्यांदा मी असा निघाला आहे. बघूया, सर्वजण बघत आहेत. गेला गाडीचा आवाज गेला. चलो गणपती बाप्पा मोरया. भरपूर जण आपल्याला बघत आहेत. असं आपण हेल्मेटवरती मोबाईल लावलेला आहे. नाळा चर्च आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी भेटणार आहे आपल्याला. तर बस डेपो आहे आणि इकडे अजून महानगरपालिकेचा बस डेपो पण आहे. तिकडे बघू शकता तुम्ही, लाईन आहे. नमस्कार. बघा, जायचं बीच वरती. हा आपला अर्नाळा बीच साईडला जायला रस्ता आहे आणि इकडून पुढे राजूरी बीच साईडला जाऊया आतमधून. बघा, भरपूर गर्दी आहे इकडे. बस तुम्हाला जाताना दिसतीलच. फक्त ट्रॅफिक नाही लागली पाहिजे जास्त मध्ये. आणि आपण ड्रोन पण घेतलेला आहे, तर पुढे ड्रोन शॉट पण घेऊयाच. गाईज, हॉर्न वाजायचा गेलेला आहे. आवाज बघा कच होतो नुसता. हॉर्न नसला तर प्रॉब्लेम होतो, कारण की समोर त्याला आपण आवाज देऊ नाही शकत, मग पुढे जाता नाही येत. चलो, तर आता आपण रिसॉर्टच्या साईडला आलेलो आहोत. आपल्या मित्राचं रिसॉर्ट आहे, नक्षत्र रिसॉर्ट. त्याच्याच बाजूला श्री स्वामी समर्थ मठ आहे आतमध्ये. कधीतरी आपण त्याचा पण व्हिडिओ काढला स्पेशली. एकदम पूर्ण रिसॉर्ट चालू होते. फक्त ट्रॅफिक लागली नाही पाहिजे. एक तर हॉर्न वाजत नाही म्हणून. बघा, आता इकडून रिसॉर्ट चालू होते. फटाफट आपण जाऊया बीच साईडला. पोलीसवाले चालले आहेत. नमस्कार सगळ्यांना. मित्रांनो, चलो बाबा, जाऊ दे आपल्याला पुढे. इकडून आपल्याला राईट घ्यायचा आहे. बघा, इथे असा हॉर्न वाजला नाही तर प्रॉब्लेम होतो. हॉर्नचं पण काम करून घेऊया लवकरच. आणि गाईस, आपल्या इकडेच मंदिर आहे मुरकी फॅमिलीचं ह्या साईडला. तर आपण हा रस्त्याला चाललो आहोत नवापूर साईडला. नवापूर बीच पहिला आपल्याला लागेल. हॉर्नचा प्रॉब्लेम आहे भरपूर. हॉर्न लवकरात लवकर करून घ्यायला लागेल आपल्याला. चलो चलो, ट्रॅफिक नाही लागायला पाहिजे आपल्याला. सनसेट व्हायचं टायमिंग झालेलं आहे. 200 डायरेक्ट गाईस, तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण शेती आहे. आपल्या गावाच्या एका साईडला शेती सुद्धा करतात. भरपूर लोक शेती करतात, असं काही नाही. आता समोर येत आहे विसावा काहीतरी रिसॉर्टचं नाव आहे. जाता रिसॉर्ट तर भरपूर आहेत आपल्या गावामध्ये. कुत्रा बघा, समोर कुत्रा चाललाय. एक नंबर कुत्रा.
रिसॉर्ट रिसॉर्ट अर्नाळा गाव रिसॉर्ट. आता सध्या सुट्टी असल्या कारणामुळे भरपूर लोक रिसॉर्टला येत आहेत. तर तुम्हाला गर्दी सुद्धा भरपूर भेटू शकते. आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार कुठलाही दिवस असू या, गर्दीच गर्दी. तर काय आता आपण पोहोचलो आहोत नवापूर बीचला. नवापूर नाका, नाक्यावरती सुद्धा गर्दी झालेली आहे. हा राईट साईडला जातो बीच वरती. आता समोर जाऊया आपण. आता आपल्याला कळंब बीच लागेल. समोर फोर व्हीलर आलेला आहेत. आपण गाडी टाकूया खाली, क्योंकि आपली गाडी आहे मोठी. आपण कुठे पण पाहू शकतो. अशा प्रकारे बाइकर्स लोक आ रेले, हम लोग जा रेले. मित्रांनो जागा बघा, पण आपला गेलेला आहे. तर ह्या साईडला लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता रेलिंग टाकलेली आहे. ही सुद्धा नवीन बनवली आहे, काही वर्ष झाले असतील. अगोदर पूर्ण असं डायरेक्ट खाली होतं, तसून जायचं पाण्याला. आणि या साईडला राईट साईडला बघू शकता शेती होती, वाडी होती. आता घरं बांधलेल्या आहेत भरपूर. आणि एक नवीन रिसॉर्ट सुद्धा इथे बांधलेला आहे बघा. गर्दी. रिसॉर्ट रिसॉर्ट बीच रिसॉर्ट. ॲक्वा पॅलेस. ॲक्वा पॅलेस नवीन रिसॉर्ट आहे, आताशी रिसेंटली ओपन झालेला आहे आणि खूप गर्दी असते. जाऊया एक दिवशी आपण सुद्धा रिसॉर्टचा व्लॉग पण आपण काढूया. स्पीड ब्रेकर. ओ ट्रैफिक, यही तो नहीं चाहिए आपल्याला. जायला भेटेल का नाही काय बोलतो पाहुणा. वेबसाईटला घेऊया. तर आपला हॉर्न वाजत नाही. आता कसं सांगू त्याला मला पुढे जायचं म्हणून. अरे बाबा, ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक, जाम ट्रॅफिक. फक्त एकदाचा बीचला पोहोचू द्या, नंतर बघूया. चला रे, जय जय रघुवीर समर्थ. रस्ता छोटा असल्यामुळे भरपूर ट्रॅफिक होतं इकडे. ट्रॅफिक झाले म्हणून काय झालं, आपण एन्जॉयमेंट सोडायचे नाही. बघू शकता नुसते ट्रॅफिक लागले. चला की पाहुणं, चला वरती उभं राहून बघूया आपल्याला दिसतंय का नाही. ट्रॅफिक निघाली नाही, खाली आहे. हो, तिकडे लग्न आहे बाजूला लेफ्ट साईडला. चला काही नाही रे बाबा, सरडा गेला फक्त, एवढा काय आता त्याच्यामध्ये. रख तर काय जाता आपण आतमधून न जाता राईट साईडला घेऊया, बीच वरून जाऊया. हा आहे कळंब बीच. कळंब बीच ने आपण पुढे पुढे जाऊया राजवाडी साईडला. नाही तर आपला ट्रॅफिक भेटेल भरपूर. तिथे पण तर आहेत रिसॉर्ट, प्रत्येक गलीला प्रत्येक रोडला रिसॉर्टच रिसॉर्ट आहेत. अर्नाळा पूर्ण रिसॉर्टने भरलेला आहे. वा, सावकाश घे रे बाबा. तर गाईज आता आपण मोटोव्लॉग चालू केलेला आहे. थोडे थोडे दिवसात काही काही असे आपण क्लिप्स टाकत जाऊ. रेग्युलर जमलं तर रेग्युलर टाकत जाऊ. तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ काही ना काहीतरी टाकत जाऊ. तर असं गाडीवरती कसं बोलायला पण थोडंसं मजा वाटते आणि तुम्हाला पण बघायला वाटतं दृश्य वगैरे. रिसॉर्ट आहे तिकडे, काही बंद पडलेलं आहे रिसॉर्ट. तर काही आता आपण बीच साईडला जात आहोत आणि सनसेट व्हायला टाइम आहे अजून भरपूर. तोपर्यंत आपण पोहोचू बीच वरती. बघा पाणी मारतोय शेतीला. ट्रॅफिक ट्रॅफिक अगं पण ट्रॅफिक आहे. आपल्या इथं मन काम करत नाही. हे काय रिसॉर्टच्या बसेस असतात ना, तर डायरेक्ट विरारवरून पिकअप करतात आणि विरारला परत ड्रॉप करतात. तर चांगली सर्व्हिस असते रिसॉर्टला आपल्या अर्नाळा गावातल्या. चला चला, जाऊ द्या भावा मला.
जाऊ दे की पण ओहो आपण येत आहोत बीच वरती गर्दी गर्दी पार्किंग. मित्रांनो अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत कळंब बीचला. आणि ह्या साईडला मरीन लाईन सारखं नवीन प्लेस बनवले आहे. तुम्ही इकडे सनसेट एन्जॉय करू शकता. ब्रदर नो 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 नो. अच्छा बरं झालं बाबा खाली उतरला आणि गाडी वरती आली. हे बघा गाईस तुम्ही प्लेस बघू शकता. मरीन लाईन सारखी इकडे बनवायला घेतलेली अजून वर्किंग प्लेस मध्ये आहे. क्षितिज रिसॉर्टची बस सगळेजण बघत आहेत आपल्याला, पण आपण काय घाबरायचं नाही. आणि इकडे प्रायव्हेट बीचेस सुद्धा त्यांनी फिक्स केलेले आहेत. जसं की आता हे इकडे बघू शकता तुम्ही राईट साईडला प्रायव्हेट बीच. तुम्ही अशी इकडे येऊ शकतात कपल्स वगैरे. खूप गर्दी आहे आज संडे असल्या कारणामुळे. तसंच हा रस्ता जात आहे पुढे पुढे राजवाडी बीच साईडला. तर काही वर्षात तुम्हाला एक नवीन प्रोग्रेस सुद्धा बघायला भेटेल आपल्या अर्नाळ्याची. कारण की इकडे भरपूर सारा आता प्रोग्रेस होत आहे. हॉटेल झालेत, रिसॉर्ट झालेत, आता मरीन ड्राईव्ह सारखं बीच सुद्धा बनवत आहेत. नक्की इकडे मोठा रस्ता सुद्धा होईल. तर गाईज पुढेच ना एक आपलं काय बोलतात ते फुग्याचा बावला सुद्धा आलेला आहे. ते स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे आपण गाडी फास्ट नाही मारू शकत. आपण काही कोणीही गाडी फास्ट नाही चालवू शकत कारण की इकडे पब्लिक चालते रस्त्यावरती. तर काही दुर्घटना होऊ शकते. हे चांगलं केलेलं आहे. हवा गाडीवरती हात ठेवा. ए बाई हॉर्न वाजत आहे माझा. बघा काही इकडे फुगा विका आलेला आहे. काय होतात भावला बिवला थमकी पाहुणा. खाली जाण्यास मनाई आहे. गर्दी पाहुणं थांब. तर काय आता आपण पोहोचलो आहोत राजवाडी बीचला. राजवाडी बीचला भरपूर हॉटेल बांधले रे खायचे. अगोदर आम्ही यायचो तेव्हा काहीच नव्हतं. पूर्ण रिकामी रिकामी. बाप मत हुआ. बीच पे जोर लगा के ऐसा जोर लगा के भाई. तर गाईस तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला सुद्धा इकडे हॉटेल आहे, प्रायव्हेट पार्किंग, प्रायव्हेट बीच. काय 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 नवीन काय काय ओपन झालं रे. पूर्ण रस्ता आहे, पूर्ण राजवाडी बीचचा रस्ता आहे. पुढे नंतरला लागतो भुईगाव बीच. सॉरी कलंब यार भुईगाव मी दोन्हीमध्ये कन्फ्युज झालो आहे. ठीक आहे आपण भरपूर टायमानंतर आलेलो आहे. हॉर्न वाजत नाही दादा जाऊ दे पुढे. मला वाटतं राजवाडी नंतर कलम हा नंतर आपला हा कुठला भुईगाव बीच. काही बात नाही जाऊ दे. बघा बाजूला लेफ्ट साईडला बघू शकतो तुम्ही शेपूची झाडं आहेत. जबरदस्त. तर इकडे संडे सॅटरडे कुठलाही दिवस असू दे तुम्ही टाइम स्पेंड करायला येऊ शकता. भरपूर असे प्रोग्रेस झालेला आहे इकडे. अरे आता इकडे खळतळा रस्ता आलेला आहे. तर आपण चांगली प्लेस बघूया. अगोदर जाऊया शेवटला तिकडून जाऊन येऊया नंतरला प्लेस बघूया आणि वेट करून मस्त ड्रोन शॉट घेऊया. खाली गाडी उतरायला पण आहे पण आपण खाली गाडी नाही उतरवणार. चलो बघा अजून प्रोग्रेस होत आहे. काही वर्षात तुम्हाला एक चांगला एकदम आता काय बोलू तो शब्दच नाही की एक अर्नाळा वेगळा तुम्हाला अर्नाळा वसई विरार बघायला भेटेल. आणि पूर्ण हा पट्टा अर्नाळापासून आपलं मामाची वाडी, अर्नाळा बीच सगळे बीचेस लागतात एकदम कंटिन्युअस. तर भरपूर प्रमाणात भरपूर लोक आलेले आहेत. बघा इकडून खाली उतरू शकताय गाडी आणि हा डायरेक्ट जातो दुसऱ्या साईडला. तर पुढे जाऊन बघूया आणि रिटर्न घेऊया. ऑलमोस्ट इथं संपायला आय थिंक सो मे बी दिस इज द लास्ट पॉइंट फिनिश.
आता यू टर्न घेतोय आपण. मित्रांनो आता थोड्याच वेळात सनसेट होईल, तर आपण जाऊया तिकडे ड्रोन शॉट घेऊया चांगले चांगले. सॉरी गाईज, आम्ही मध्ये आला तुमचा. का पुढे बघा, हलू हलू या. तर गाईज माझा आवाज तुम्हाला बरोबर येतोय की नाही नक्की सांगा, कारण की आता वारा मारायला लागलेला आहे लेफ्ट साइडने. सो मे बी वाऱ्याचा आवाज सुद्धा येऊ शकतो, काही सांगता येत नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काय व्ह्यू येतोय, एक नंबर. वाले बाईक वाले थोडी जागा द्या रे आम्हाला पण. नमस्कार साहेब. तर गाईज पोलीस वगैरे असतात इकडे, कारण की पाण्यामध्ये जाताना काही असं न होऊ दे म्हणून सर्व काळजी घेतात आपले रक्षक. चला बाबा पुढे जाऊ दे आम्हाला. एक खाली गाडी घेऊन जायला पाहिजे होती का नाही, इथे गाडी लावायला सुद्धा जागा नाही आहे. कुठे लावू आणि कुठे नाही, एक तर हॉर्न वाजत नाही. हो पक्की. ए बाबा बाजूला वारे, जाऊ द्या रे. थोडस बाजूला रिक्षा स्टँड आहे, मस्त तुम्हाला जायला सुद्धा भेटेल. कोणी भेटत पण नाही आपलं ओळखीचं पाहुणं. आपले काय इकडे मुंबई सर्फ क्लब सुद्धा आहे, तुम्ही सर्फिंग सुद्धा करू शकता इकडे प्रॉपर गाईड नुसार. बाजूलाच आहे ते बघा गाईज, समोरासमोर चाललेलं आहेत लेफ्ट साईडला सर्फिंग करण्यासाठी. तर मित्रांनो इकडे गाडी लावलेली आहे आपली आणि समोरच बीच आहे. तर गाईज आता आपण फटाफट ड्रोन शॉट घेऊया. हा बघा, हो ना, बघतोय बाबा मारायला गेलेल की काय नाही. तर गाईज फटाफट ड्रोन शॉट घेऊया इकडून. तर गाईज तुम्ही आता आपले ड्रोन शॉट बघितले असेलच, कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि ट्रॅफिक तर भरपूर म्हणजे गर्दी तर होतच राखले आणि सनसेट पण होते समोरून. तर गाईज आपण थोडंसं अजून पत्रे जाऊया. बघा समोर म्हणजे कपड्यासाठी चांगलं आहे इकडे. हे समोर त्यांनी ट्रॅकिंग चेअर आणलेली आहे, समोर आणि बसलेले आहेत मस्त बीच आणि सनसेट एन्जॉय करत. जबरदस्त. चल दादा स्कूटी काढ की. तर काय बाजूने आपल्याला बघत आहेत सगळेजण, जाऊ दे त्यांना, येऊ दे येऊ दे. गरपडलाय हा थोडासा. तर काय हाच तो नवीन मरीन ड्राईव्ह सारखा
स्पॉट रेडी होतोय. थोडंसं काम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही भरपूर लोक बसलेले आहेत आणि सनसेट सुद्धा होत आहे. तुम्ही समोर बघू शकता तिकडे काम चालू आहे. मे बी पावसाळ्यामुळे तिकडे काम चालू असेल, नाहीतर काहीतरी नवीन बनवत असेल. तर बनवल्यानंतर तुम्हाला माहिती पडेलच. तर काय अशा प्रकारे सनसेट होत आहे. तर काय आता आपण निघूया इथून, कारण की नंतरला परत ट्रॅफिक होईल भरपूर. ट्रॅफिक मध्ये फसत अजून भरपूर टाइम आला आणि वैताग येईल नुसता. तर रिएक्शन भारी भेटलं आपल्याला इकडे. आपण गाडीवरती आलो. माईक आपला काय बोलतात हेल्मेट वरती मोबाईल लावला तर भरपूर लोक बघत होते आपल्याला. म्हणजे आता मला कसं बघते येईल, हेल्मेट तर घातलेलं ना. तर मजा आली गाईज. नवीन काहीतरी आपण ट्राय केलं आणि खूप मजा आली असे व्हिडिओ बनवायला. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि हे असं बघायला गेलं तर सेफ्टीसाठी चांगलं आहे, कारण की मध्येच कुणीतरी आलं तर आपण कॅप्चर करू शकतो, आपण सेफ होऊ शकतो. आणि गाईज तुम्हाला असं डेली ब्लॉग करायला आवडतं का गाडीवरती, नक्की कमेंट करून सांगा. कारण की आपल्याला टाइम कधी कधी भेटतो, कधी कधी नाही भेटत. मग जसा टाइम भेटतो तसा आपण व्हिडिओ शूट करत असतो. जर डेली तुम्हाला रुटीन जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण ट्राय करूया शॉर्ट व्हिडिओ किंवा मोठा व्हिडिओ आपण असं बाईकवरती काहीतरी जे काय असेल दिवसाचं तर आपण बोलू शकतो. तुम्ही कमेंट करणार तरच आपल्याला बोलायला चान्स भेटेल आणि नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटेल. आणि तुम्हाला सुद्धा माहिती पडेल आम्ही रोज कशा प्रकारे एन्जॉय करत असतो, आपले दिवस निघतात दिल्लीचे, काय काय करतो तुम्हाला माहिती पडेलच. आणि लवकरात लवकर आपले 10K सबस्क्राईब सुद्धा कंप्लीट होणार आहेत. तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि 10,000ची फॅमिली आपली कंप्लीट करा लवकरच. 10,000ची आपली फॅमिली लवकर कंप्लीट झाली तर आपण एक नवीन मोठं सरप्राईज सुद्धा घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला पहिला सबस्क्राईब करायला लागेल आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा, काही ना काहीतरी कमेंट करा. मग आपल्याला काहीतरी ऍटलिस्ट तुम्ही सजेस्ट तरी करा की नवीन व्हिडिओ कसे बनवायचे, काय आहे इकडचे व्हिडिओ तिकडचे व्हिडिओ. मग ते आपलं व्हिडिओ आपण काढत राहू. पोस्टल फॉर्म्स के लग्न आहे. आता बिन बुलाए मेहमान तो नहीं जा सकते आपण. ग्रीनरी बघा, सनसेट झालेला आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता घरी पोहोचूया. आणि आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि प्लीज नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला असा व्हिडिओ आवडत असेल तर आपण बनवूया नवीन नवीन काही काही. सब चले गए, सब चले गए, सब चले गई.